नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। आपल्या धडाकेबाज आणि निर्भीड कारवाईमुळे नेहमीच चर्चेत राहणारे अधिकारी तुकाराम मुंढे यांची लोकप्रियता पुन्हा एकदा अधोरेखित झालेली आहे। सामान्य जनतेमध्ये त्यांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद यावेळी त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये पाहायला मिळालाय। या कार्यक्रमासाठी केवळ पुस्तकासाठीच नव्हे तर तुकाराम मुंढेंना प्रत्यक्ष पाहण्यासाठी देशभरातून अनेक नागरिक उपस्थित राहिले होते। सभागृहामध्ये उत्साहाचं वातावरण असून मुंढेंच्या नावानेच गर्दी उसळण्याचं चित्र पाहायला मिळालंय। दरम्यान पुस्तकाचं प्रकाशन पार पडल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी अवघ्या 3 मिनिटांमध्ये तरुणांना अत्यंत मोलाचा आणि प्रेरणादायी संदेश दिलाय। त्यांच्या थोडक्यात पण थेट बोलण्याच्या शैलीने उपस्थितांची मनं जिंकली आहे। कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि निडरपणा या मूल्यांवर ठाम राहून काम करणाऱ्याचा संदेश देत मुंढेंनी पुन्हा एकदा तरुणांसाठी आदर्श उभा केला आणि म्हणूनच तुकाराम मुंढे हे केवळ अधिकारी नसून तरुणाईसाठी प्रेरणास्थान बनले। खरं तर मी आज व्यासपीठावर बसण्यासाठी किंवा बोलण्यासाठी आलो नव्हतो। माझ्यावरती जे पुस्तक लिहिलं आहे आणि त्याचं उद्घाटन विमोचन ज्यांच्या हस्ते होणार होतं त्यांचे विचार ऐकण्यासाठी आलो होतो। परंतु आपल्या हात अग्राखातर फक्त बोलताय म्हणून मला बोलता येणार नाही, कारण हा क्षण माझ्यासाठी अत्यंत मोठा आहे। शब्दात मला भावना व्यक्त करता येणार नाहीत। मी ते पुस्तक वाचलेलं नाही, आता मला भेटलं त्याच्यामुळे मी वाचेल, परंतु ज्या काही गोष्टी याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत त्या फॅक्ट्सशी पूर्णपणे आहेत असं दिसतंय। मला पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर त्याच्यामध्ये काय लिहिलं हे कळेल। तथापि आपण सर्वजण इथं या कार्यक्रमासाठी आलात ते मनापासून मी आणि असं काहीही नाही आहे। आपण शिक्षक असाल, आपण शेतकरी असाल, आपण उद्योजक असाल, आपण एंटरटेनर किंवा अभिनेता असाल, राजकारणी असाल, कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, फक्त बेस्ट पॉसिबल काम करा। आणि ज्यावेळेस मी बेस्ट पॉसिबल म्हणतो त्यावेळेस सर्वात महत्त्वाचा माझ्या दृष्टिकोनातून जर कोणता भाग असेल तर तो नैतिक या दृष्टिकोनातून उत्तम राहील। तर नैतिकता आपल्या वागण्यात आचरणात नसेल तर आपण आतून खोकला असतो, तो आतून खोकला होऊ नका। आणि म्हणूनच समाजाला पुढे जर न्यायचं असेल तर प्रत्येकाने हा जो आतला खोकला आहे तो थांबवला पाहिजे आणि जे जे समाजामध्ये चांगलं घडतंय त्यासाठी एकत्र येऊन आपण पुढे जाऊया एवढी अपेक्षा करतो। नमस्कार। धन्यवाद सर।